नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि ते झालं होतं मागच्या वर्षीचं. या वर्षीचं तर आणखी काही सर्वेच नाही, पण जे मागच्या वर्षीचं झालं होतं फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे महिन्यामध्ये, आणि त्यासाठी 28,72,36,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली. आता हे नुकसान झालं होतं नांदेड जिल्ह्यामध्ये, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हा दरवर्षी एप्रिल मे महिन्यात येतोच, पण तो यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी लवकर आला आणि अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीपोटी ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता अशा सूचना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या आहेत. आता त्यावेळेस जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार ही नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता मित्रांनो, त्या माध्यमातून ही बातमी आहे, आपल्याला ही माहिती पूर्ण मिळणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या प्रारंभी दरवर्षीच नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आणि अवकाळी पावसामुळे तेथील शेतकऱ्यांचं नुकसान होतं, गारपीट होते. साधारणतः एप्रिल मे महिन्यात होत असतं आणि यासाठी जवळपास 20,73,800 रुपये, तर मार्च मध्ये 2,900 शेतकऱ्यांचे 1,247 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी 2,82,16,00,000 रुपये, तर एप्रिल मध्ये 1,733 शेतकऱ्यांचे 1,064 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी 2,88,37,816 व मे महिन्यात 923 शेतकऱ्यांचे 745 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी 2,39,09,000 रुपये असे एकूण 28,72,616 रुपये निधीला मंजुरी मिळालेली आहे. आता त्यामध्ये तालुकानिहाय मंजूर निधी किती आहे, कोणत्या तालुक्याला किती मिळणार आहे, तर मित्रांनो, मुखेड 1,90,45,200, धर्माबाद 1,28,94,000, उमरीसाठी 14,15,30,000, तर भोकर तालुक्यासाठी 25,16,000, नांदेड 19,84,000, 3,03,000 एप्रिल साठी, आणि मे साठी अर्धापूरमध्ये 36,760, मार्च 2,14,29,000, 2,21,28,000 एप्रिल महिन्यासाठी. तर मित्रांनो, लोहासाठी 4,21,200 एप्रिल महिन्यासाठी, 9,59,760 रुपये मे महिन्यासाठी. आता बिलोलीमध्ये 43,200 मे महिन्यासाठी, भोकरमध्ये 25,16,000 फेब्रुवारी महिन्यातल्या नुकसानपोटी, तर 87,860 मे महिन्यातील नुकसानीपोटी. किनवट तालुक्यामध्ये 2,21,93,740 रुपये मार्च महिन्यासाठी, 14,40,000 एप्रिल महिन्यासाठी, तर 3,24,000 मे महिन्यासाठी. आणि माहूर तालुक्यासाठी 28,85,000 एप्रिल महिन्यातल्या नुकसानीपोटी मिळणार आहेत. मुदखेड तालुक्यातील 5,40,000 एप्रिल महिन्यासाठी, आणि नायगावमध्ये 29,37,000 मार्च व देगरूल साठी 30,48,000 रुपये मार्च महिन्यासाठी असा हा नुकसान भरपाई निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता याच्या याद्या तयार करणं चालू आहे, त्यावेळेस सर्वे झालेला असेल. आता कोणत्या शेतकऱ्यांचा सर्वे झाला होता, कोणत्या नाही, आता हे शेतकऱ्यालाच माहीत आणि ते शासनाला माहीत. आता पुढे हा निधी घोषित तर झालाय, पण मिळेल कधी हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण मिळाल्याशिवाय काही खरं नाही. कारण आता या वर्षीचं सोयाबीन अनुदान असेल, ही आता झालेली अतिवृष्टी असेल, घोषणा झाल्या, पण आणखी कोणत्याही शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाही. अशी ही नांदेड जिल्ह्यासाठी माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.